नमस्कार. आज आपण बनवणार आहोत विस्पन्नात गेलेल्या भानोलीच्या पिठाची इडली. अगदी सोपी पद्धत आहे. तर आता मी 2 वाट्या तांदूळ घेणार आहे. तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला घालायचे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी आणि 1 चमचा बडीशोप. बडीशोप आणि मेथी आपल्याला मिक्स करायचे आहे एका वाटीमध्ये आणि त्यात आपण थोडंसं पाणी टाकून ते भिजत ठेवू. तांदूळ आणि उडदाची डाळ आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे. 4 ते 5 वेळा आपण हे पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊ. धुतल्यानंतर डाळीत आणि तांदळात आपल्याला पाणी घालून ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि 4 तासासाठी हे आपण भिजत ठेवणार आहोत. 4 तासानंतर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बडीशोप आणि मेथी घेऊ. मेथी आणि बडीशोपचं पाणीही आपण यात घेणार आहोत. तर ते पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता आपण ह्यामध्ये भिजलेले तांदूळ आणि डाळ घेणार आहोत. थोडंसं टाकून घेऊ. हे आपल्याला थोडं बारीक करायचं आहे. तर मी हे मिक्सरला बारीक करून घेते. तर मी हे मिक्सरला फिरवलेलं आहे आणि आपण हे आता एका पातेलीत काढून घेऊ. हे काढून झाले का आपले राहिलेले जे तांदूळ आणि डाळ आहे ते आपण वाटून घेऊ. थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचं असतं. मग ते गूळ घातल्यानंतर पातळ होतं. जर पाणी घालायचं असेल तर डाळीचंच राहिलेलं पाणी ह्यामध्ये घालायचं. तर हे माझं वाटून झालेलं आहे. हे दोन्ही आपण आता मिक्स करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण वाटलं त्याच्यामध्ये बडीशोप आणि मेथी असल्यामुळे कलर जरा वेगळा आला होता. तर आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. 2 मिनिट आपल्याला एकाच दिशेने हे असं हलवत राहायचं आहे. आपण चम्मचने करत आहोत, हे हाताने केलं तरी चालेल. चांगलं फेटून घ्यायचं. चांगलं फेटून घेतलं की आपल्याला ना पिठावर थोडेसे फुगे आलेले दिसतात, तेव्हा आपण थांबायचं. आणि आता पुढची प्रोसेस करूया. याच्यामध्ये मी एक छोटीशी डिश ठेवणार आहे. तर आपल्याला गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे. तर आता आपण हा कोळसा डिशमध्ये ठेवू आणि त्याच्यावर आपण अर्धा चमचा तेल घालणार आहोत. याने छान वाफ येईल ना, आपला पीठ लवकर फर्मेंट होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करायचं आहे. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला 12 ते 14 तास हे झाकून ठेवावं लागेल. तर आता दुसऱ्या दिवशी मी हे झाकण काढणार आहे. पीठ चांगलं फुगलं आहे. तर आपण ही प्लेट आणि कोळसा बाजूला काढून घेऊ. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे थोडंसं मीठ, थोडीशी हळद पिवळा कलर येण्यासाठी आणि पाऊण वाटी गूळ. गूळ मी सुरीने बारीक कापून घेतला आहे. गोड पाहिजे असेल तर 1 वाटी घाला, परंतु पाऊण वाटीमध्येही छान होतात. तर आता आपल्याला हे सावकाश मिक्स करायचं आहे. हे चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊ. ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबरं, ओलं खोबरं आणि अर्धा चमचा वेलची घातले. ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, तर तुम्ही नक्की घाला. आता आपण हे इडली पात्रामध्ये काढून घेऊ पीठ. अशाच पद्धतीने आपण तिन्ही प्लेट लावून घेतलेत. इडलीच्या भांड्यात पाणी गरम करून घेतलं. आता आपण हे प्लेट ठेवून घेऊ. आपल्याला हे मीडियम फ्लेमवर 20 मिनिट शिजत ठेवणार आहोत. तर मी हे झाकण लावून घेते आणि 20 मिनिटानंतर आपण हे उघडणार आहोत. तर छानपैकी हे इडली फुगलेली आहे. गॅस बंद केलं आहे आणि हे आपण थोडंसं थंड करून घेऊ. तर आता मी हे इडल्या काढायला घेते. यांची चव भानोलीसारखीच असते.
बनवायला अगदी सोप्या, खायलाही छान लागतात. तर तुम्ही नक्की बनवा. हे पहा, अगदी सहज निघतात. तर अशाच प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता, आपण या सगळ्या इडल्या एका प्लेटमध्ये काढलेल्या आहेत. अशाच प्रकारे मी राहिलेल्या पिठाच्याही इडल्या बनवून घेतल्या. तर आपल्या इडल्या बनवून झालेल्या आहेत. ह्या मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. मुलांनाही ही रेसिपी नक्की आवडेल. तर तुम्ही घरी करून बघा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.